स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे BCS वाला. मी आहे सचिन. आज आपण पाहणार आहोत DFA कन्स्ट्रक्शन. मागच्या लेक्चर मध्ये किंवा मागच्या सेशन मध्ये आपण काय केलं होतं, DFA कन्स्ट्रक्ट केले होते. त्यामध्ये DFA कोणता कन्स्ट्रक्ट केला होता, स्टार्टिंग आणि एंड. म्हणजेच काय का लँग्वेज मध्ये सुरुवात कशाने करायची आणि शेवट कशाने करायचा. बट आज आपण जे DFA पाहणार आहे त्यामध्ये मी तुमच्या समोर दोन क्वेश्चन्स समोर घेतलेले आहे. त्या दोन क्वेश्चन्स मध्ये DFA आपण पाहणार आहे सबस्ट्रिंग्स. म्हणजेच काय वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला DFA काय करायला येतात, पेपरला, एक्झाम्सला किंवा तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला तुम्हाला काय करायला येतात, सॉल्व्ह करायला येतात किंवा चेक करायला येतात. सो इथे तुम्हाला काय करायचे, सबस्ट्रिंगचे DFA काय करायचे, तयार करायचे. सो चला पाहूया आपण सबस्ट्रिंगचे DFA कसे सॉल्व्ह करायचे. सो पहा, फर्स्ट DFA आहे कन्स्ट्रक्ट DFA फॉर द लँग्वेज having substring 01 over 0,1. म्हणजे काय का DFA असा तयार करा का त्यामध्ये सबस्ट्रिंग आली पाहिजे 0. आता पहिलं समजून घ्या सबस्ट्रिंग म्हणजे काय. सबस्ट्रिंग म्हणजे काय का तुमच्या लँग्वेज मध्ये ज्या ज्या स्ट्रिंग्स असणार आहे त्या स्ट्रिंग मध्ये कुठेतरी हा पार्ट आला पाहिजे. सबस्ट्रिंग म्हणजे त्याचा सबसेट म्हणून कन्सिडर झाला पाहिजे. मग जर आपण याचा DFA काढायला सुरुवात करणार असो तर आपल्याला काय करता येईल म्हणजे याची लँग्वेज फाइंड आउट करता येईल. मग लँग्वेज फाइंड आउट करायची मीन्स काय करायचं का मिनिमम स्ट्रिंग काय आहे. सो मिनिमम स्ट्रिंग म्हणजे काय तर माझी सबस्ट्रिंग काय पाहिजे 0 किंवा 1 पाहिजे. सो माझी मिनिमम स्ट्रिंग आली पाहिजे 0. त्यांनी इथं मेन्शन नाही केलेलं का स्टार्ट्स विथ 0 एंड विथ 1, स्टार्ट्स विथ 1 0 एंड विथ 0 1 असं काही मेन्शन नाही केलेलं. मेन्शन काय केलेलं आहे का कंपल्सरी स्टार्ट कशाने झालं पाहिजे, कंपल्सरी काय पाहिजे स्ट्रिंग मध्ये 0 1 आला पाहिजे कुठेतरी. मग मी मिनिमम घेतलं 0 1. जर लँग्वेज 1 ना जर झाली तरी पण त्यात 0 1 आला पाहिजे. 0 ना जर झाली तरी त्यात 0 1 आला पाहिजे. 1 1 ना जर झाली तरी त्यात 0 1 आला पाहिजे. म्हणजे काय प्रत्येक स्ट्रिंग मध्ये ऍटलीस्ट एकदा 0 1 आला पाहिजे. मग मी काय करणार DFA स्टार्ट करणार Q0 स्टार्ट. पहिल्यांदा मिनिमम साठी फाइंड आउट करणार. मिनिमम साठी कसं फाइंड आउट करणार 0 Q1 1 फायनल केलं Q म्हणजे 0 1 मध्ये तो फायनल आहे. आता त्यांनी काय सांगितलं का स्टार्टिंग कशानेही चालेल. आपल्याकडे टोटल अल्फाबेट किती आहे 0 आणि 1. 2 अल्फाबेट आहे त्यातला ऑलरेडी एक अल्फाबेट आपण दिलाय म्हणजे 0 नी चालू झालं तर तो पुढे जाणार आहे. मग जर 1 नी चालू झालं तर तो कुठे राहणार सेफला. जेणेकरून 1 0 1 तो कंपल्सरी 0 1 स्ट्रिंग घेऊन जाणार. म्हणजे फायनलला जर मला पोहोचायचंय तर कंपल्सरी मला काय घेऊन जायचं 0 1 घेऊन जायचं. आता 0 नंतर जर 0 आला तर काही प्रॉब्लेम नाही. हे पहा 0 नंतर जर 0 आला अडचण का नाही, कारण पुढे जाऊन 1 भेटणार आहे म्हणजे पुढे जाऊन मला 0 1 तयारच होणार आहे. त्यामुळे मला तिथे पण काही अडचण नाही. आता पहा इथे तुम्ही आला म्हणजेच तुम्ही पाठीमागून काय घेऊन आला 0 आणि 1 घेऊन आला. पाठीमागून तुम्ही काय घेऊन आला 0 1 म्हणजे पाठीमागून ऑलरेडी 0 1 घेऊन आलाय म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे सबस्ट्रिंग 0 1 घेऊन आला. शेवटी तुम्हाला 1 1 मिळाले काय किंवा 0 0 चे 1 0 चे कोणते कॉम्बिनेशन मिळाले तरी काही हरकत नाही. म्हणून तुम्ही काय टाकले त्याचं सेल्फ लूप टाकलं 1 0. 1 0 सेल्फ लूप का टाकलं त्याच्या पाठीमागचं कारण असं का ऑलरेडी बॅक कडून Q0 आणि Q1 कडून तुम्ही 0 आणि 1 ही स्ट्रिंग तयार करून पुढे आलात. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 0 1 स्ट्रिंग भेटली आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला काही जरी मिळालं तरी आपल्याला अडचण नाहीये कारण आपली 0 1 सबस्ट्रिंग ट्रू झाली. मग याचा ट्रान्झिशन टेबल कसं येईल. सो याचा ट्रान्झिशन टेबल येईल ट्रान्झिशन टेबल स्टेट तुमच्या अल्फाबेट आहे 0 आणि 1. कोणत्या कोणत्या स्टेट आल्या Q0 Q1 Q2. Q0 चा 0 कुठे गेला Q1. Q0 चा 1 कुठे गेला Q0 ला. Q1 चा 0 सेल्फला. Q1 चा 1 Q2 ला.
Q2 चे दोन्ही पण सेल्फला. सो ही झाली तुमची इनिशियल स्टेट आणि ही झाली तुमची फायनल. म्हणजे पहा, सबस्ट्रिंगचा अल्गोरिदम करायचा होता, सबस्ट्रिंगचा डीएफए आपल्याला तयार करायचा होता. तर डीएफए मध्ये आपल्याला काय सांगितलं होतं का 0-1 सबस्ट्रिंग पाहिजे. मग मी काय केलं, अशी लँग्वेज फाइंड आउट केली की ज्यामध्ये प्रत्येक स्ट्रिंग मध्ये कुठेतरी 0-1 येणार. मग कुठेतरी 0-1 आला पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा 0-1 साठी डीएफए फायनल केलं. अगोदर काही आलं तरी चालेल, 0-1 च्या अगोदर मला काही आलं तरी चालेल, 0-1 च्या नंतर काही आले तरी चालेल. मग 0-1 च्या अगोदर जर 1 नी लँग्वेज चालू झाली तर ओके, मला काही प्रॉब्लेम नाही, कारण मला पुढे चालून 0-1 भेटणार होता. आणि 0-1 नंतर जर मला काही भेटलं तरी पण मला काही प्रॉब्लेम नाही, कारण ऑलरेडी 0-1 माझी सबस्ट्रिंग तयार आहे. प्रश्न बघतो होतो का 0 नंतर जर 0 आला, म्हणजे 0-0-0-0-0-0 असं जर मल्टिपल टाइम आलं आणि मग 1 आलं तर ही लँग्वेज ट्रू झाली पाहिजे, म्हणून आपण 0चं काय दिलंय ते सेल्फ लूप दिले. ओके, अजून एक एक्झाम्पलने आपण काय करूया, व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. पहा, सेकंड एक्झाम्पल आहे, कन्स्ट्रक्ट डीएफए फॉर लँग्वेज हॅव्हिंग सबस्ट्रिंग ABA ओव्हर A. आता काय दिलं, इथे 3चं कॉम्बिनेशन दिलं, ABA. अल्फाबेट 2च आहे पण सबस्ट्रिंग किती सांगितली, ABA. म्हणजेच काय का माझ्या लँग्वेज मध्ये प्रत्येक स्ट्रिंग मध्ये कुठेतरी काय आला पाहिजे, ABA. जरी बी ना लँग्वेज चालू झाली तरी AB आला पाहिजे. मी ए ना जरी चालू केलं, बी जरी घेतलं तर ABA कुठेतरी आला पाहिजे. म्हणजे पहा, प्रत्येक स्ट्रिंग मध्ये माझ्याकडे ABA. जसं आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये 0-1 घेतल्याशिवाय फायनल स्टेटला गेलो नव्हतो, तसं इथे AB हे घेतल्याशिवाय फायनलला जायचं नाही. मग आपली मिनिमम स्ट्रिंग काय आहे, ABA. मग मी काय केलं बा, Q0 A Q1 B Q2 A, इथं मी त्याला फायनल केलं. ही आपली काय सबस्ट्रिंग. मग सबस्ट्रिंग म्हणजे सुरुवात कशाने झाली तरी चालेल, शेवट कशाने तरी झालं तरी चालेल. मग सुरुवात A च्या ऐवजी B ना झाली तर चालेल. आपल्याकडे 2च अल्फाबेट आहे, 3 असते तर B आणि C ना जरी झालं असतं तरी चाललं असतं. शेवट म्हणजे A घेऊन जर तू शेवटी पोहोचलाय तर नंतर काही आलं तरी अडचण नाही आपल्याला, बरोबर. आता राहिला प्रश्न मधल्या दोघांचा. जर A नंतर जर A आला तर पुढे ऑलरेडी मला BA मिळतोय, त्यामुळे ABA 2 होतोय. म्हणजे A नंतर जर A आला तर मला काही अडचण नाहीये, कारण ABA सबस्ट्रिंग मला भेटणार. नेक्स्ट, आपण प्रत्येक स्टेटला किती अल्फाबेट देणार, 2. Q2 ला आता पाठीमागून तुमचा AB येतोय, जर B आला पाठीमागून तुमचा काय येतोय, AB. जर तुम्हाला ह्या स्टेटला Q2 ला B द्यायचा आहे, जर तुमचा B आला तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, AB. म्हणजे B आला तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे, ABA. B आल्यावर काय मिळालं पाहिजे, ABA. म्हणून तुम्ही कुठे आले, इथून रिटर्न आले, जेणेकरून तिने काय घेतलं, B घेतलं आणि अगेन ABA त्यांनी तयार केला. A आला तर तो पुढे जातो आहे. ओके, पहा मला सगळ्या स्ट्रिंग तयार होत आहे का, ABA ट्रू झाली, BABA ट्रू झाली. आता ही घेऊया, AB अगेन ABA. अजून एक दुसरी स्ट्रिंग फॉल्स स्ट्रिंग घेऊया आपण, होते का फास्ट होऊया. फॉल्स स्ट्रिंग कोणती घेतली, BAA. आता ही स्ट्रिंग फास्ट नको व्हायला, कारण याच्यामध्ये ABA कुठंच नाही. हे पहा, BA अजून एकदा आहे B आणि A. पुढे थांबला तो Q1 ला. म्हणजेच काय, आपण काढलेला DFA राईट आहे. मग आता याचा काय तयार करणार, ट्रान्झिशन टेबल. कसा बनवणार, स्टेट अल्फाबेट कोणतं आहे, A आणि B. नंबर ऑफ स्टेट काय लागणार, Q0 Q1 Q2 Q3. ही झाली तुमची इनिशियल स्टेट, Q3 झाली तुमची फायनल स्टेट. मग Q0 चा A कुठे गेला, Q1 ला. Q0 चा B कुठे गेला, Q0 ला. Q1 चा A Q1 ला. Q1 चा B Q2 ला. Q2 चा A कुठे गेला, Q3 ला. Q2 चा B Q0 ला.
Q3 चे दोन्ही पण सेल्फला. दॅट्स इट. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागणार, सबस्ट्रिंगचे डीएफए काय करावे लागतील, तयार करावे लागतील. म्हणजे पहा, फर्स्ट पाहिलं आपण कोणतं, स्टार्ट आणि एंडचे. कोणतं केलं होतं, स्टार्टिंग विथ ए एंडिंग विथ बी. नंतर काय केलं, सेकंड व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल, ए बी ने स्टार्ट, बी सी नाही. बरोबर. म्हणजे काय केले, दोन डीएफए चे पाहिले, त्याच्यामध्ये काय केले आपण, स्टार्ट आणि एंडचा पार्ट पाहिले. आता काय केलं आपण, सबस्ट्रिंगचे पाहिले. म्हणजे सबस्ट्रिंग जर ही प्रेझेंट असेल तरच माझी लँग्वेज काय झाली पाहिजे, ट्रू झाली पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय म्हणणार, नॉट सबस्ट्रिंग. नॉट सबस्ट्रिंग म्हणजे काय, काय लँग्वेजच्या प्रत्येक स्ट्रिंग मध्ये ही गोष्ट आली नाही पाहिजे. सबस्ट्रिंग असेल दॅट मीन्स ते प्रेझेंट पाहिजे. नॉट सबस्ट्रिंग मीन्स तो प्रेझेंट नकोय. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आमचे नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काय होतील, नवीन नवीन व्हिडिओजचे तुम्हाला काय येतील, नोटिफिकेशन्स येतील. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नॉट सबस्ट्रिंग्स डीएफ. ओके. थँक्यू.